2019ला मी राजकारणात आलो. तो सगळा प्लॅन खरं पाहिलं तर दादांचा होता. दादांनाच हे करेक्ट माहीत होतं, की साहेबांनी जर आदेश दिला, तर मी नाही म्हणणार नाही, पवार साहेबांनी आदेश दिला तर. म्हणून दादांनी त्या गोष्टी घडवून आणल्या होत्या. म्हणजे तुम्ही 2019ला निवडणुकीच्या रिंगणात उतरला. निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. हे करणारे दादा होते. किंबहुना निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही अजितदादांनी घेतली होती. म्हणजे केवळ आज जो माणूस हयात नाही त्याच्याविषयी चांगलं बोलावं म्हणून नाही, पण मी प्रामाणिकपणे खरं सांगतो, 2019ला म्हणजे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. पण नेतृत्व काय असतं आणि जबाबदारी काय घेतली जाते हे मी स्वतः अनुभवलंय. मला अनेकांनी ही गोष्ट त्यावेळी सांगितली, की जेवढे फोन कॉल्स दादांनी पार्थदादांसाठी केले असतील ना, मावळ्याला तो उभा होता तेव्हा. मावळला जेव्हा पार्थदादा उभे होते, तेवढेच फोन कॉल किंवा काकणभर त्यापेक्षा 2 जास्त फोन कॉल दादांनी हे माझ्यासाठी केले होते शिरूर लोकसभेमध्ये. त्यामुळे हे जे एक बॉन्डिंग होतं आणि असं असताना 2023ला जेव्हा वेगळा निर्णय घेतला, तेव्हा तो स्वीकारणं, तो समजून घेणं किंवा निवडणुकीच्या हीटमध्ये जे काही एक्सचेंज ऑफ वर्ड्स झाले असतील, हे सगळे मिटवणं आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा एक नवीन प्रवास सुरू करायचा आम्ही जो एक घाट घातला होता, हा संपूर्ण घाट घातल्यानंतर असं झालं होतं, की नाही म्हणजे आपले खरोखर डिफरन्सेस झाले होते का? मी उलट असं म्हटलं तर कदाचित तुम्हाला सुचवलं गेलं असेल की तुम्ही काकांकडेच राहा, कारण इकडं शिरूरची जागा ही पुन्हा शिवसेनेकडे, जी एकनाथ शिंदेकडे आहे त्यांच्याकडे जाईल, तेव्हा तुम्ही तिकडनंच विद्यमान खासदार म्हणून उमेदवार व्हा, असं अजितदादांनी तर नाही सुचवलं ना? नाही, नाही. त्यावेळी आमची बऱ्याच वेळा चर्चा झाली. त्यांची इच्छा होती, परंतु माझी भूमिका वेगळी होती आणि मी कायम असं मानतो, की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझी जी काही भूमिका होती, ती मान्य केली.